पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. हनवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. आपली जाण पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. खांदे कोपर शिथिल असतील. मान मध्यभागी. जाणीव आपल्या श्वासाची आंतरिक सजगता. श्वास घेतो, सोडतो. एक मध्यम पट्टीतला ओंकार. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरू. अवकाश कृती थांबवायची. काही क्षण शांत फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासामुळे आपल्या श्वसन मार्गामध्ये जो काही बदल जाणवला आहे त्याची जाणीव. काही सेकंदासाठी आपला श्वास थांबतो. श्वासविरहित अवस्था त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करूया. दोन्ही हात ज्ञान मुद्रेत. अंगठा पहिलं बोट यांचं टोक एकमेकांना जोडून घ्यायचं. तिथे किंचितसा दाब आणायचा. प्राणस्पंदनांची अनुभूती. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. तीन मकार लांबवलेले ओंकार सलग एका लागोपाठ. खोलवर दीर्घ श्वास. खोलवर दीर्घ श्वास. खोलवर दीर्घ श्वास.
हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वळवून श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत मध्ये सुद्धा जोडलेले हात आणि कपाळ जोडलेले आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. मनामध्ये लीन भाव भक्तीचा हळूहळू कमरेत सरळ दोन्ही हात खाली हातांच्या तळव्यांचे दर्शन निर्माण झालेले रूप अलगद चेहरा आणि डोळ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडायचे. एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय सरळ समोर विश्रांती घेऊया. नंतर मागे साईड सोडायचे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात मागे पाठीचा मणका सरळ असेल. ठीक आहे. आता फक्त आपला उजवा पाय अप अँड डाऊन करायचा आहे आणि त्यासाठी श्वासाकडे लक्ष. श्वास घेत उजवा पाय वर घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश खाली ठेवायचा. श्वास सोडत सावकाश खाली. श्वास घेत वर सावकाश. श्वास सोडत खाली. धडकन आपटायचं नाही. कंट्रोल मुवमेंट करा. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर आता श्वास घेत घेत आपला उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे न्यायचा. जमिनीला घासत. श्वास घेत घेत उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे जमिनीला घासत घासत. बरोबर. आणि श्वास सोडत सोडत पुन्हा मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्ये. बरोबर करत आहे. श्वासाकडे लक्ष. श्वास घेत पुन्हा जास्तीत जास्त उजवीकडे. श्वास सोडत मध्ये. मध्ये आल्यानंतर थांबायचं. आता डाव्या पायाने याच कृती 3 वेळेला पाय अप अँड डाऊन आणि श्वासाकडे लक्ष. सुरू करूया. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवायचा आहे आणि आता सुरू करायचं. वर श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. छान. श्वास सोडत खाली. सावकाश. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आणि आता जास्तीत जास्त डावीकडे डावा पाय. श्वासाकडे लक्ष देऊ. श्वास घेत घेत जास्तीत जास्त डावीकडे. श्वास सोडत मध्ये. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्ये. अजून एक श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्ये. मध्ये आल्यानंतर थांबा आणि बटरफ्लाय करा. पावलं जोडून घ्या आणि बटरफ्लाय मध्ये थोडा वेळ विश्रांती घ्या. आपली हाताची पकड पावलांच्या भोवती. मान सरळ करा. डोळे मिटून घ्या आणि या स्थितीमध्ये काही सेकंद थांबा. बंद डोळ्यांनी आपला संपूर्ण आकृतीबंध तपासून पाहायचा. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित असतं. तर थोडेसे गुडघे मांड्यावर घेऊया. श्वास घेत घेत वर. श्वास सोडत सोडत खाली. छान. बरं आता हे करताना आपल्याला खांदे रिलॅक्स ठेवायचे. ते कुठेही असे वर किंवा त्यांना जास्त आपल्याला ताण द्यायचा नाहीये किंवा तिथे जास्त प्रेशर पण आणायचं नाहीये. फक्त सहज हालचाल करा गुडघे आणि मांड्यांमध्ये. श्वास घेत घेत वर घ्या. छान. श्वास सोडत सोडत खाली. प्रेस करायचं खाली जमिनीकडे. श्वास घेत घेत वर. श्वास सोडत सोडत खाली जमिनीकडे प्रेस करा. परफेक्ट. श्वास घेत घेत वर. श्वास सोडत सोडत खाली. आणि आता हळूहळू आपला स्पीड वाढवा. आपापल्या क्षमतेने हळूहळू स्पीड वाढवायचा. गाडीचा स्पीड कसा वाढतो ट्रेनचा, त्याप्रमाणे आधी आपण स्लोली जातो आणि मग हळूहळू स्पीड वाढवतो. बरोबर. आणि मग पुन्हा आता ती एक गती मेंटेन ठेवायची. तिथे 4 ते 5 वेळेला
जास्तीत जास्त वर खाली, आणि मग पुन्हा हळू 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 गाडी थांबते अशा, असं इमॅजिन करून हळू 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 थांबवायचं. सावकाश सावकाश थांबवायचं आणि पुन्हा तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. हाताची पकड तशीच ठेवा. डोळे मिटून श्वासाकडे लक्ष द्या. श्वासाची गती वाढलीये की संत आहे हे आपलं आपण तपासा. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये बसा. ज्यांना अगदी अवघडल्यासारखं वाटतंय, गुडघ्यावर प्रेशर आल्यासारखं वाटतंय, तर मात्र साधी मांडी घाला. बाकीच्यांनी अशी असंच बसायला हरकत नाहीये. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे सरळ, आणि हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. बरोबर, छान. जास्तीत जास्त स्ट्रेच, ताण. आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे बघायचं. मागची भिंत, सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. अजून एक काम करूया. उजवीकडे, डावीकडे, मध्यभागी. हात तसेच ताणून ठेवायचे. आणि आता साईड वर्ड बेंड करूया. एकदा उजव्या बाजूला साईड वाईज आणि डाव्या बाजूला. बरोबर. उजवीकडे, छान. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, सेंटरला या. आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत खाली कसं पुढे जायचं. पुन्हा श्वास घेत वर यायचं. छान, बरोबर. पुन्हा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट वन. श्वास घेत वर. वर आलो. आता हात तिथल्या तिथे नमस्कार स्थितीमध्ये घ्या. तिथल्या तिथे नमस्कार. वरती आलात सगळेजण, वरती या. तिथल्या तिथे हात नमस्कार स्थितीमध्ये घ्या. एक श्वास भरून घ्या सगळ्यांनी, आणि श्वास सोडत दोन्ही हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात आपल्या हृदयापाशी येतील. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. श्वासाची जाणीव. आपल्या पाठीच्या मणक्याच्या इथे काही जास्त ताण किंवा प्रेशर आल्यासारखं वाटतंय का, त्याकडे लक्ष द्या. वज्रासन करूया. दोन्ही पाय जोडलेले. एक एक पाय फोल्ड करायचाय. विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुरू करूया. आधी उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या सीट खाली घ्या. सावकाश डावा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या सीट खाली घ्यायचंय. बरोबर. दोन्ही हातांची ज्ञान सावकाश. हातांची ज्ञान मुद्रा. बरं, आता ज्यांना कुठेही अँकल जॉईंट्स मध्ये त्रास वाटत असेल, गुडघेदुखीचा त्रास होत असेल, तर मात्र आपले हात खाली जमिनीवर गुडघ्याच्या जवळ ठेवा. ज्यांना गुडघेदुखी किंवा अँकल जॉईंटचा त्रास आहे, पाठीच्या मणक्याचा त्रास आहे, त्यांनी अशा प्रकारे आपले हात खाली जमिनीवर ठेवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले हात गुडघा आणि मांडी त्याच्यामध्ये ज्ञान मुद्रेमध्ये ठेवायचे. म्हणजे जास्त पुढेही नाही जाणार आणि जास्त मागेही नाही येणार. ठीक आहे, मधल्यामध्ये आपल्याला ठेवायचं. हाताची कोपरं शरीराच्या जवळ ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या आणि बंद डोळ्यांनी आपला संपूर्ण वज्रासनाचा आकृतीबंध पोश्चर आपला आपण तपासून पहा. आपण जसं बसलेलं आहोत त्या बैठकीत आपण स्थिर, आपल्याला जाणवतंय का स्थिरता, सजगता. गुडघे मांड्या समोरून जुळलेले असते. सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठीचा मणका इथे नैसर्गिक सरळ म्हणतो. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित असते.
जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. जेवणानंतर केलं जाणार एकमेव आसन आहे वज्रासन. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. या स्थितीमध्ये आपण प्राणायाम करू शकतो, मेडिटेशन करू शकतो. आपले बरेचसे आजार या वज्रासनामुळे, त्याच्या अभ्यासामुळे दूर होतात. आणि ह्या सगळ्याचे लाभ आपल्याला आता मिळत आहे, ही भावना आपल्या मनामध्ये. करणार आहोत आपण वज्रासनस्थ योग मुद्रा. आणि त्यासाठी डोळे सावकाश उघडायचे. डाव्या हाताने उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट किंवा डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा. ज्या हाताचं तुम्ही मनगट पकडणार आहात त्या हाताची मूठ वळून घ्यायची, अंगठा आतमध्ये आणि त्यावर 4 बोटे. घट्ट मूठ वळून घ्या, नजर समोर. आणि आपली हाताची ही पकड जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे ठेवायची आहे, नजर समोर. आता ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी मात्र जास्त पुढे झुकू नका. आपापल्या क्षमतेने कृती करा, माझ्या सूचनेची वाट पाहू नका. बाकी सगळ्यांनी नजर समोर ठेवायची. आपण हाताची स्थिती घेतली आहे. हलकेसे खांदे आणि कोपर हलकेशी मागे खेचून घ्यायची. आणि आता एक श्वास वरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. म्हणजे आधी आपलं पोट पुढे येत आहे, त्यानंतर आपल्या छातीचा भाग पुढे येतो, मग आपला गळा, हनुवटी, नाक आणि शेवटी आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडा किंवा खाली जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये आपले खांदे आणि कोपर जमिनीच्या दिशेने सैल करा. हाताची पकड हलकीशी ढिली करून द्या. ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये अंतर राहत आहे, थोडासा सीटचा भाग उचलल्यासारखा वाटत असेल, तर मग हाताची पकड जी आहे ती सोडा. दोन्हीही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि त्यावर आता आपलं कपाळ ठेवा. ज्यांचा सीटचा भाग उचलला जातोय आणि आपलं जमीन आणि कपाळ याच्यामध्ये अंतर राहत असेल, त्यांनी अशा प्रकारे ही योग मुद्रा करण्याचा प्रयत्न करा. ज्यांचं कपाळ जमिनीपर्यंत गेलंय त्यांनी खांदे कोपरा जमिनीकडे सैल सोडा. आपल्या पोटावरती जो प्रेशर आहे त्याकडे लक्ष द्या. पाठीच्या मणक्याला सुखद असा ताण आहे. रक्ताचा प्रवाह हा हृदयापासून डोक्याच्या दिशेने होतोय. या सगळ्याची जाणीव आणि जोड श्वासाची. आपण श्वास घेतो, सोडतोय. छान, खूप सुंदर. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर आता सगळ्यांनी उलट चाल करायची. ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतल्या त्यांनी पुन्हा एकदा एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा. आता सगळ्यांनी खांदे आणि कोपरं हलकीशी मागे खेचून घ्या आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, डोळे मिटलेले, सावकाशपणे सरळ व्हा. हाताची पकड सोडून दोन्ही हात आता आपल्या मांडीवरती येतील. डोळे मिटून आपला जो रक्ताचा प्रवाह डोक्याच्या दिशेने होत होता आता पुन्हा एकदा पूर्ववत होतोय, याचा अनुभव घ्या. आपण या स्थितीमध्ये किती सहजपणे थांबलो होतो हे आपलं आपण निरीक्षण करा. याला कॉम्प्लिमेंट करणार करूया उष्ट्रासन. बॅकवर्ड बेंडचं आसन आहे. आणि त्यासाठी डोळे उघडायचे, दोन्हीही गुडघ्यांवर उघडायचे. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी गुडघे आणि मांड्या अशा जुळलेल्या ठेवा. ज्यांना असं वाटतंय की आपला तोल जाईल किंवा जास्त बॅलन्स साधला जाणार नाही, त्यांनी किंचितचं अंतर घ्या. ठीक आहे, आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे करायचं. ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघे मांड्या अशा जोडून घ्या. अगदी जमत नसेल तर थोडस अंतर घ्या. आता इथे पुन्हा अजून एक इन्स्ट्रक्शन. ज्यांना शक्य आहे त्यांनी पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवायची.
आणि अगदीच आपल्याला वाटतंय की आपला हात टाचेपर्यंत जाणार पोचत नाहीये, तर मात्र आपल्या पावलांचं माउंटन करायचं. तुम्ही दोन्हीही प्रकारे करू शकता. ठीक आहे. आपल्याला लाभ सारखेच मिळणार आहेत. कुठेही असं नाहीये की फक्त आपण जेव्हा गुडघे सॉरी आपली जी पावलं फ्लॅट करतो ना जमिनीकडे, तेव्हा आपली थोडीशी फ्लेक्झिबिलिटी वाढते. पण कुठेही आपल्याला ओव्हर ट्राय करायचं नाहीये. आपल्या शरीराची क्षमता ओळखायची. जेव्हा आपण नेहमी प्रॅक्टिस करू, तेव्हा मात्र आपण जी आपली आदर्श स्थिती आहे, त्या स्थितीपर्यंत आपण पोहोचू शकतो. पण त्यासाठी नेहमी प्रॅक्टिस पाहिजे. एक दिवस अट्टहास करून उपयोग नाही होणार. ठीक आहे? त्यामुळे आपल्या क्षमतेने करा. आता समोरून गुडघे किंवा मांड्या जोडलेल्या किंवा गुडघ्या मांड्यांमध्ये अंतर, पावलं फ्लॅट किंवा पावलांचं माउंटन. तुम्हाला जसं जमेल योग्य त्याप्रमाणे कृती करा. आता दोन्ही हात आपले कमरेच्या ठिकाणी, जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील, नजर समोर. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी फक्त एवढीच कृती करायची. हलकीशी आपली कंबर पुढे ढकलायची, पोट पुढे येईल. ठीक आहे. ज्यांना कंबरदुखी आणि वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी फक्त एवढीच कृती करायची. ठीक आहे. बाकीच्यांनी हळूहळू सुरू करूयात आपण पूर्ण कृती करायला. आपली कंबर हळूहळू पुढे ढकलायची, म्हणजे आपलं पोट पुढे येईल. ठीक आहे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा, आपला बॅलन्स सांभाळा. ठीक आहे. छान. परफेक्ट. आणि मग डाव्या हाताने डावी टाच आणि मान मध्ये सैल सोडा. यथाशक्ती प्रयत्न, कुठेही ओव्हर ट्राय नको. सुंदर. छान झालंय. त्यांचे व्हिडिओ ऑन आहेत, त्यांचं प्रत्येकाचं छान दिसतंय. गुड. यथाशक्ती थांबा, नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतो, सोडतोय, तोंड बंद, डोळे उघडे, श्वास चालू. परफेक्ट. सावकाश उलटचाल करा. हळूहळू उजवा हात कमरेवर घ्या, मग आपला डावा हात कमरेवर घ्या, सावकाश. दोन्ही हात खाली घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर व्हा. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. आपला संपूर्ण पाठीचा मणका, तिथे आलेला प्रेशर, गळ्यापासून पोटापर्यंतच्या सगळ्या स्नायूंवरती आलेला ताण, सगळ्याचा अनुभव. हलकीशी तुमची श्वासाची गती वाढली असेल, नाकाने मोठा श्वास घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. आता इथे जो पाठकण्यावरती प्रेशर आला होता, तो आपण थोडासा कमी करूया. आपल्या गुडघे आणि मांड्यांमध्ये थोडंसं अंतर घ्या. गुडघे आणि मांड्यांमध्ये अंतर घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले हात खाली जमिनीवर टेकवायचे आणि जेवढे तुम्हाला पुढे सरकवता येतील तेवढे सरकवायचे. हात सरकवत सरकवत आपलं कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. आपलं कपाळ जमिनीला टेकवा. कोपरापासून हात आपला खाली जमिनीवर असेल. खांदे रिलॅक्स ठेवा. पोटाचे स्नायू पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. आपलं पोट, छातीचा भाग जमिनीकडे सैल सोडायचं. आणि या स्थितीमध्ये काही क्षण थांबा. श्वास घेतो, सोडतो. जो काही प्रेशर होता तो सगळा रिलीज होतो आणि सावकाश उलटचाल करा. हळूहळू तिथल्या तिथे सरळ व्हा. हाताच्या आधाराने हळूहळू सरळ व्हा. जे हात आपण पुढे घेतले होते तेच हात आता हळूहळू मागे घ्या, जमिनीला घासत घासत. हा, बरोबर. गुडघे मांड्या जळून घ्या आणि मग एकेका पायाने वज्रासन सुरू करा. एक एक पाय सरळ करा. हाताच्या आधाराने एक एक पाय सरळ करा आणि थोडीशी पावलं आपली हलवून घ्या. पायावरती स्ट्रेच असेल, ताण असेल, तो सगळा रिलीज होऊ दे. आपली पावलांची बोटं थोडीशी पुढे मागे करा. अँकल जॉईंट मधून पाऊल पुढे मागे करा. गोलाकार फिरून घ्या.
म्हणजे सगळा जो आलेला प्रेशर आहे तो निघून जाईल. छान. थोडा वेळ विश्रांती घ्यायची आणि मग सावकाश स्टँडिंग मध्ये येऊया. उठून उभं राहायचंय. स्टँडिंग मध्ये विश्रांती. करूया कटिचक्रासन. आधी विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. आणि आता सुरू करूया. आपला डावा हात सोबत उजव्या खांद्यावर, उजवा हात मागे, उजव्या बाजूला मागे वळायचे. डाव्या पायाचे डास बोलतात आणि विरुद्ध बाजूने हीच कृती. डाव्या बाजूला मागे जवळ उजव्या पायाची डास, म्हणजे उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात लावून उजव्या खांद्यावर. डायनॅमिक कृती करूया आता. एक डायनॅमिक हालचाल. 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि थांबायचं. 10 वेळा झालं की थांबा. ठीक आहे. पुन्हा थोडंसं दोन्ही पावलांमधलं अंतर कमी करा. दोन्ही हात समोर घ्या. हाताचे तळवे जमिनीला समांतर, पण ते आपल्या छातीपाशी असतील. हा, फोल्ड करायची थोडीशी. हा, बरोबर. आता उजवा पाय वर उचलायचा. उजव्या गुडघ्याचा स्पर्श आपल्या उजव्या हाताला करण्याचा प्रयत्न करायचा. हात म्हणजे तळहात. आणि मग डावा पाय वर उचलून डाव्या गुडघ्याचा स्पर्श डाव्या. ठीक आहे. थोडीशी डायनॅमिक हालचाल, थोडीशी रॅपिड मुवमेंट सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. स्टॉप. रिलॅक्स. हात खाली घ्या आणि पुन्हा एकदा थोडीशी विश्रांती. करणार आहोत आपण नी बेंडिंग. आणि त्यासाठी पुन्हा थोडस पावलांच्या मध्ये थोडस अंतर, अर्ध्या फुटापेक्षा पण कमी. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताचे तळवे जमिनीला समांतर. ठीक आहे. आता आपल्याला श्वास घेत खाली बसायचंय आणि श्वास सोडत वर यायचं. ठीक आहे. गुडघ्यातनं आपण खाली बसणार. श्वास घेत गुडघ्यातनं खाली या आणि श्वास सोडत वर या. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. आता इथे थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेव. हा, थोडस गुडघ्यावर प्रेशर येईल पण थांबा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. स्टॉप. श्वास घेत वर या. श्वास सोडत हात खाली घ्या आणि विश्रांती. संपूर्ण गुडघ्यावरचा प्रेशर रिलीज होईल. आणि आता करूया नी रोटेशन. आता पुन्हा इथे आपल्याला पायामध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. हाताचे तळवे गुडघ्यांवर. ठीक आहे. आणि आता समोरून गुडघे जॉईन करा आणि गोलाकार फिरवा. क्लॉकवाईज. 1 2 हा, बरोबर. 3 4 5. बरोबर. आता हलकेसे मागे ढकलायचे. गुडघे मागे ढकलायचे आणि मागून पुढे आणायचे. 1 2 3 सावकाश 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबा. सावकाश वर या आणि पुन्हा एकदा विश्रांती घ्या. .
करूया आपण ताडासन. आणि ताडासन मध्ये आपण चालणार आहोत आणि त्यासाठी बॅकच्या एका टोकाला येऊन धरायचंय, नजर समोर घ्यायची, दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना, हात अगदी सरळ असतील. आणि आता त्याचं वर उचलूया आणि चालायचंय चौड्याच्या मार्गाने पुढे आणि मागे, 2 वेळेला पुढे आणि मागे, तिथल्या तिथे रिव्हर्स व्हायचं, गोल नाही फिरायचं. पुन्हा पुढे आणि मागे. आणि आता साईड घ्यायचं, 2 वेळेला पुढे मागे झालं की 2 वेळेला उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे. बरोबर, छान. हा, छान. प्रत्येक बाजूने झालं की मग मध्ये येऊन थांबू, हाचा खाली घ्यायचा आणि हात खाली घ्यायचे, दोन्ही बाजूनी झालं की मग थांबायचं, टाचा खाली हात खाली आणि मग रिलॅक्स करायचं. सावकाश विश्रांती घ्या, श्वासाकडे लक्ष, जाणीव आपल्या काफ मसल्स कडे घेऊन जा. आपण टाचा वर उचलल्या होत्या त्यामुळे तिथे जो प्रेशर होता, ताण होता, त्याकडे लक्ष, डोळे मिटून ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव. करणार आहोत आपण चक्रासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आज आपण फक्त एकेका हाताने ही कृती करणार आहोत. ठीक आहे, आता फक्त आपल्याला उजवा हात स्टेप बाय स्टेप वर घ्यायचा आहे. ठीक आहे, डावा हात एकदम रिलॅक्स ठेव, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. फक्त उजवा हात आपण स्टेप बाय स्टेप वर घेऊ. ठीक आहे, 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 90 डिग्री वर आलाय. ठीक आहे, आता उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर कर. स्टेप बाय स्टेप 90 डिग्री वर आल्यानंतर आता हळूहळू पुन्हा 180 डिग्री आपल्याला हात पुन्हा वर घ्यायचा आहे. ठीक आहे, आता पुन्हा हात 10 अंश म्हणजे 110 अंश, मग 120, 30, 40, 50, 60, 70, 80, 80 डिग्री वर. आणि त्याला पूर्णपणे स्ट्रेच कर. उजव्या हाताला पूर्णपणे स्ट्रेच, डावा हात एकदम रिलॅक्स ठेव. आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. डाव्या बाजूने साइड वेज बेंड असते. ठीक आहे, डावी बाजू, डावी डावी डावी. तुम्ही उजव्या बाजूला झुकताय सर. हा, आता बरोबर. डाव्या बाजू आणि डावा हात एकदम रिलॅक्स ठेवा, नजर समोर, जोड श्वासाची. डावी बाजू एकदम शिथिल असेल, उजवी बाजू आपली ताणली गेली, त्याकडे लक्ष. आणि या स्थितीमध्ये आपण 10 सेकंद थांबतो. पाय गुडघ्यातनं सरळ आहे, नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. रिलीज. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत पुन्हा आपण कमरेतनं सरळ होतोय, मध्यभागी येतोय. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपला हात पुन्हा सावकाश खाली येईल, अगदी सावकाश. 90 डिग्री आल्यानंतर हाताचा तळवा जमिनीला समांतर करायचा आणि मग पुन्हा हात सावकाश शरीराच्या जवळ घेऊन यायचा. बरोबर. आता ही स्फूर्ती आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता डावा हात टप्प्याटप्प्याने वर ठेवूया. ठीक आहे, उजवा हात एकदम रिलॅक्स ठेवा. थोडासा उजवा हात तुम्हाला उजवी बाजू थोडीशी जड जाणवत असेल कम्पेअर टू डावी बाजू. आता ही स्कृती आपण विरुद्ध बाजूने करूया.
पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा हात टप्प्याटप्प्याने वर घेऊया. सुरू करूया. 10 अंश वर डावा हात. मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. त्यानंतर डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. डावा हात पुन्हा 180 डिग्री वर घेऊया. 110 अंश वर. मग 120, 130, 140, 150, 160, 170 आणि 180. जास्तीत जास्त स्ट्रेच डाव्या हाताला. उजवा हात एकदम रिलॅक्स ठेवा. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूला बेंड घेऊया. उजव्या बाजूला साईड वेज बेंड घ्यायचंय. आपण एका बाजूने झुकतोय. बरोबर. आणि उजवा हात एकदम रिलॅक्स ठेवू. एकदम रिलॅक्स. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. श्वास घेतो, सोडतोय. छान. पुन्हा 10 सेकंद आपण इथे थांबतोय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. रिलीज. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मध्यभागी येऊया. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत डावा हात टप्प्याटप्प्याने पुन्हा खाली येईल. डिग्री बाय डिग्री. हात जमिनीला, तळवा जमिनीला समांतर करून सावकाश हात खाली घ्यायचा आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभं. दोन्ही हात जोडून गायत्री मंत्र एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1, 2, 3, 4. उजवा पाय पुढे. 5, 6, 7, 8, 9. उजवा पाय पुढे. 10, 11, 12. ओम अर्काय नमः. 1, 2, 3, 4. डावा पाय. 5, 6, 7, 8, 9. डावा पाय पुढे. 10, 11, 12. अजून 2 आपल्याला करायचे. ओम मरीचे नमः. 1, 2, 3, 4. उजवा पाय पुढे. 5, 6, 7, 8, 9. उजवा पाय पुढे. 10, 11, 12. शेवट. ओम भास्कराय नमो नमः. 1, 2, 3, 4. डावा पाय. 5, 6, 7, 8, 9. डावा पाय पुढे. 10, 11, 12. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर एका कुशीला वळून पाठीवर पण विश्रांती घ्या.
दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर, मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे मिटून श्वासाची जागा. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे ते आपलं आपण तपासूया. काही क्षण शांत करूया सायकलिंग. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय एकत्रित 90 डिग्री वर घ्या आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. 10 वेळेला सरळ सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता रिवर्स सायकलिंग. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप. आता परत पाय तसेच 90 डिग्री वर ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच 90 डिग्री वर ठेवा. दोन्ही पाय जुळले. सावकाश. ठीक आहे. आता एकत्रित आपल्याला दोन्ही पाय सायकलिंग करायचे. एकत्रित. 1 5 वेळेला फक्त. एकत्रित करा. 2 बरोबर, 3 4 आणि 5. आता रिवर्स सायकलिंग करा. दोन्ही पाय एकत्रित रिवर्स. 5 4 सावकाश. 3 2 1 आणि स्टॉप. सावकाश पाय खाली घ्या. अगदी सावकाश. थोडीशी कंट्रोल मुवमेंट. पाय खाली घ्यायची खूप घाई होते आपल्याला, पण थोडीशी कंट्रोल मुवमेंट करा आणि विश्रांती घ्या. थोडीशी श्वासाची गती वाढली असेल त्याकडे लक्ष. उदर श्वसन करायचं या वेळेला, म्हणजे आपली जाणीव आपल्या उदर भागाकडे घेऊन जा. एक श्वास भरून घ्यायचा, पोट भरून वर येत आहे आणि संपूर्ण श्वास सोडायचा. नियंत्रित सावकाश श्वास सोडून द्या. पोट जमिनीच्या दिशेने. वाढलेली श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मल राहिली. करूया आपण उत्तानवक्रासन. अंडासन स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. आपल्या टाचा सीटच्या जवळ ओढून घ्या. दोन्ही पायाच्या हाताच्या सहाय्याने दोन्ही टाचा सीटच्या जवळ. गुडघे मांड्या जोडलेल्या असतील. हाताची पकड, दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. ती पकड डोक्याच्या मागे घ्यायची. शिकतो त्याप्रमाणे. आता हे आसन सुद्धा आपण थोडस श्वासाकडे लक्ष देऊन करूया. सगळ्यांनी स्थिती घेतली आहे. आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपले पाय उजवीकडे आणि मान डावीकडे. तिथल्या तिथेच आपल्याला आपले पाय उजवीकडे आणि मान डावीकडे घ्यायचे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघा. आपली उजवी बाजू संपूर्णपणे जमिनीकडे सैल सोडून द्या. डोळे मिटून देहधारणा. उजव्या पायावर डावं पाऊल आहे. डाव्या पायाचं गुडघा आहे. डाव्या पायाची मांडी आहे. डावी बाजू पूर्णपणे ताणली गेली. कोपरापासून ते गुडघ्यापर्यंत. गळ्यावरती डाव्या बाजूने प्रेशर आहे. उजव्या बाजूने ताण आहे. जोड श्वासाची. संपूर्ण शरीर रिलॅक्स करा जमिनीच्या दिशेने. प्राणधारणा. श्वास घेतो, सोडतो. कुठेही असं वाटलं की आपल्याला खरचर जाणवते, पाय सहज वाहत नाहीये, तर मात्र उलट चालतं. सावकाश आसन रिलीज करूया. एक श्वास भरायचा, डोळे उघडायचे, श्वास भरून घ्यायचं. श्वास सोडत गुडघे आणि मान मध्यभागी. आपले पाय मध्यभागी, मान मध्यभागी. टाचा सीट पासून लांब गेले असतील. हाताच्या आधाराने जवळ घेऊन घ्या. पुन्हा हाताची पकड डोक्याच्या मागे. एक श्वास बघून घ्यायचा. श्वास सोडत आपले पाय डावीकडे, मान उजवीकडे.
परफेक्ट. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघा आणि मग डोळे मिटून घ्या. देहधारणा. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. डावी बाजू पूर्णपणे जमिनीकडे सैल सोडा. खांदे कोपरावर फ्लेक्शन नाहीये. छान दिसतंय. चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित हास्य. त्या आसनाचे सगळे लाभ मला मिळत आहेत. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे ही भावना आपल्याला मिळते. आणि जो विश्वासाची श्वास घेतो सोडतो. उजवी बाजू ताणली गेलीये. डाव्या बाजूच्या गळ्यावरती ताण आहे. सगळ्या सांगतो. लक्षात करूया आता सगळे डोळे उठायचे. श्वास मधून घ्यायचा. श्वास सोडत मान आणि आपले पाय मध्यभागी येतील. हात खाली करा. दोन्ही पाय सरळ करा आणि एका कुशीला वळून पोटाला पडून टीव्ही पोश्चर मध्ये विश्रांती. टीव्ही पोश्चर मध्ये विश्रांती. हाताचा स्टँड करायचा. दोन्ही पायामध्ये पुरेसं अंतर घ्यायचं. डोळे मिटून घ्यायचे. खांदे एकदम रिलॅक्स करा. डोळे मिटलेले. आणि आता एक पाय फोल्ड एक पाय सरळ अशी मुवमेंट करा. एक पाय फोल्ड एक पाय सरळ. डोळे मिटून ही कृती करा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. खांदे रिलॅक्स असतील. फक्त आपली पायामध्ये मुवमेंट ठेवली. एक पाय सरळ एक पाय फोल्ड करतोय. जो पाय फोल्ड होईल त्याची टाच सीटला लावण्याचा प्रयत्न. सावकाश थांबा. आता दोन्ही पाय वरती असतील आपले 90 डिग्री आणि आता पावलाने टाळी बसवा. जास्तीत जास्त लांब करायचे आणि जवळ घ्यायचे म्हणजे पावलाने टाळी वाजवेल. हा बरोबर. छान. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप. सावकाश पाय खाली घ्या आणि आता तेच पाय एकमेकांच्या जवळ. सावकाश जमिनीला घासत घासत दोन्ही पावलं गुडघे मांड्या एकमेकांच्या जवळ. पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता दोन्ही पाय एकत्रित फोल्ड करा 90 डिग्री आणि आता 3 वेळा रोटेशन क्लॉकवाईज. सावकाश. 1 आपली पावलं पूर्णपणे जमिनीकडे जाऊ दे. 2 आणि 3. 3 वेळेला विरुद्ध बाजू. 1 सावकाश. 2 आणि 3. दोन्ही बाजूने 3 वेळा झालं की आपले पाय खाली घ्यायचे. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि कपाळ जमिनीवर. आपण करणार आहोत आता भुजंगासन आणि त्यासाठी आपण स्थिती घेतली. कपाळ जमिनीवर आहे. दोन्ही हात खाली शरीराच्या जवळ आहेत. गुडघे मांड्या आणि पावलं जोडलेली आहेत. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने. ठीक आहे. आता आपल्याला डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय. डाव्या हाताची मूठ पळून घ्यायची आहे आणि ती पकड जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे ठेवायची. आता आपले खांदे कोपरं हलकीशी मागे खेचून घ्या म्हणजे बरोबर आपल्या छातीच्या भागाला एक हलकासा ताण जाणवेल. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर टेकवा आणि आपला संपूर्ण आकृतीबंध आपला आपण तपासून घ्या. आपण जी आता पहिली स्थिती घेतली ती स्थिती परफेक्ट आहे का हे तपासा. गुडघे मांड्या जोडलेत. पावलं जोडलेत. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडलंय आणि ती पकड जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे. ठीक आहे. आणि आता हळूहळू आपल्याला आपली हनुवटी गळा छातीचा भाग आणि पोट असं करत करत वर यायचंय. नजर सिलिंग. तोंड बंद. श्वास चालू. हलकेशी कोपरं आपण मागून स्ट्रेच करतो. बरोबर. छान. पाय उचलायचे नाहीत. पाय खाली जमिनीवर बसतो. श्वास चालू आहे.
उलट चाल करा. एक श्वास सोडून घ्या. श्वास सोडत सावकाश कपाळ जमिनीवर होते. दोन्ही हात खाली घ्या आणि एका कुशीला वळा आणि पाठीवर करून विश्रांती घ्या. जो काही प्रेशर होता आपल्या छातीच्या भागावर, आपल्या पोटाच्या इथे, सगळा रिलीज होतोय. डोळे मिटून पूर्णपणे विश्रांती. पुढची 2 ते 3 मिनिटं आता आपल्याला कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं. तोंड बंद, डोळे बंद, श्वास घ्या. मान उजवीकडे, डावीकडे किंवा मध्यभागी. आपण सुरुवातीपासून ते आतापर्यंत ज्या ज्या काही साधना केल्या त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. हे करताना आपल्याला अवघडल्यासारखं वाटलं का, कुठे जास्त प्रेशर आल्यासारखं वाटलंय का, ते आपलं आपण तपासा आणि आपला तो भाग मनाने शिथिल करा. कोणाच्या पायामध्ये जास्त प्रेशर आल्यासारखं वाटले, कोणाच्या कमरेच्या ठिकाणी, कोणाला पाठ करण्याच्या इथे, तर आपण मनाने त्या भागाकडे जायचंय आणि त्याला हलकीशी अंतर घालायची. पण आपला तो भाग शिथिल बनतो. डोळे मिटून ते धारण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत प्रत्येक अवयवाचं निरीक्षण आणि शिकणे. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडणे. पाठीच्या मणक्याला झालेला जमिनीचा स्पर्श सुखावह वाटतो. हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. हळूहळू जाणीव आपल्या श्वासाची. आपण श्वास घेतो, सोडतो. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू वर येत राहिलं. श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीकडे जातं. या होणाऱ्या हालचालीकडे आपलं लक्ष आहे. श्वास घेताना मधला हवेचा स्पर्श नाकपुड्यांना जाणवतो. श्वास सोडताना उद्दार स्पर्शाची जाणीव होते. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्या भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे आणि मी श्वास सोडताना स्ट्रेस आउट होत आहे. हळूहळू हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान अगदी सावकाश उजवीकडे हे डावीकडे फिरवून घ्या. हातांच्या तळव्यांचं दर्शन करा. दोन्ही पाय जोडून घ्या. निर्माण झालेली ऊब आपलं संपूर्ण चेहरा, डोळे, आपले कान, गळा, छातीचा भाग, आपलं पोट अशी आपल्याला संपूर्ण ऊब आपल्या संपूर्ण शरीराला द्यायची आहे. पुन्हा एकदा पाणी आणि नेत्रस्पर्श आपल्या चेहरा, गळा, तुम्हाला हात जिथे जिथे नेता येतील ती ऊब ती संपूर्ण आपल्या शरीराला द्यायची आहे. अजून एकदा हीच कृती हातांच्या तळव्यांचं घर्षण आणि संपूर्ण शरीराला आपली ही ऊब द्यायची. हात खाली सावकाश डोळे उघडायचे तिथल्या तिथे.
आणि एका कुशीला यायचंय हाताच्या आधारावर. डाव्या कुशीला वळून हाताच्या आधारावर हळूहळू बैठायचं नाही. हळूहळू कुठेही घाई नसेल. विश्रांती घ्या. पद्मासन पद्मासन किंवा साधी मांडी. हातांची द्रोण मुद्रा. डोळे अलगद मिटवून घ्या. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. श्वासाची गती संथ आहे, लयबद्ध आहे याची जाणीव. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास घ्या. संथ गतीने सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. आपली उजवी नाकपुडी सहज बंद करूया. अनुलोम विलोम बॅलन्सिंग प्राणायाम. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पुरं. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. याची 3 आवर्तने ही आपली आपण मनाने करणार आहोत सूचनेशिवाय. 3 आवर्तनं झाली की तुमचा हात खाली येईल. सुरू करा. शरीर मन समतोल राखणारा अनुलोम विलोमची आवर्तन जे आपण आता केले, त्यामुळे आपल्या श्वसन मार्गात जो काही बदल झालाय त्याची जाणीव. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित असते. करूया सितकारीची 3 आवर्तन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. ओठां आपले दात, दातांवर दात, ओठ विलग. तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची. दाताच्या पटीतनं हवा आत भरून घेऊया. तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. आपण करतोय सितकारी प्राणायाम. ओठ विलग, दातावर दात, तोंडाच्या पट्टीतनं हवा भरून घेऊया. थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्यांपासून कंठापर्यंत. तोंड बंद, नाकाने संथ रेचक. अजून एक आवर्तन. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक.
तोंड बंद, नाकाने रेच. भ्रामरीची 3 आवर्तन. आपले दोन्हीही अंगठे कानाच्या आतमध्ये. पहिलं बोट बंद डोळ्यांवरती, मधलं बोट आपल्या नाकाच्या शेंड्यावर, रिंग फिंगर आपल्या ओठांवरती आणि करंगळी आपल्या हनुवटीच्या इथे. आपण केलीये षण्मुखी मुद्रा. आता आहे तो श्वास सोडायचा. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना 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 गुंजन. दोन्ही हात खाली ज्ञान मुद्रेत, डोळे मिटलेले. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. आपली जाणीव संपूर्ण देहाकडे. अंगठा पहिलं बोट यांच्या टोकामध्ये किंचित राहून तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची सटल व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत आहेत का? तिथे आपलं मन केंद्रित करूया. प्राण स्पंदनांची अनुभूती. आज आपण जी काही साधना केली त्या साधनेचा आनंद समाधान आपल्या चेहऱ्यावर आहे. एक मकार लांबलेला ओंकार. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना ओंकार. दोन्ही हात जोडून शांतीपाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन आपापल्या क्षमतेने कमरेतून झुकले. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओम समर्पित राग द्वेष अहंकार सोडून देऊया आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत कमरेत बसला. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या दरम्यान निर्माण झालेली अलगद डोळे आणि हृदयाच्या स्नायूंना घेऊन अवकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:20. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते.